नंतरच्या काळामध्ये 7-12 हा शब्द रूढ झाला. याचं कारण असं की गोरगरीब लोकांना त्या 12 झाडं फळझाडं लावायला देत असत आणि त्यांच्याकडे नसेल जमीन तर ती जमीनही त्या देत असत. मग ती 12 झाडं त्या गरीब व्यक्तींनी लावायची, जोपासायची, त्याची निगा राखायची. आता निगा राखणेवरनं एक सांगते बरं का गंमत. आता हा निगा राखणे हा उर्दू मधून आलेला शब्द आहे. निगाह म्हणजे नजर, रखना राखणे. तर जेव्हा एखादा सम्राट येत असे दरबारामध्ये तर निगाह रखो असं म्हटलं जायचं की ते अदब आहे उर्दू मधली, की ते येत आहेत म्हणजे आता त्यांच्या वाटेकडे तुम्ही डोळे लावून बसा, नजर ठेवा की ते येत आहेत, बादशाह किंवा जे कोणी असतील ते. तर निगा राखणे हा मराठीत अर्थ काळजी घेणे, लक्ष ठेवणे या अर्थाने प्रचलित झाला. असे अनेक शब्द आपण घेत असतो. तर 7-12 परत वळूया आपण. तर या गरीब कुटुंबाला 12 झाडं लावायची जबाबदारी दिली जायची. मग त्या 12 7 जी झाडं आहेत त्यांची फळं खायचा अधिकार दिला जायचा आणि 5 झाडांची जी काही फळं आहेत ती सरकार दफ्तरी त्यांना जमा करावी लागायची. मग अशी जमा झालेली फळं पण सगळ्या त्याही पेक्षा गोरगरिबांना वाटून दिली जायची. तर मग आता याची नोंद तर ठेवायला हवी ना की कुठल्या व्यक्तीला कुठल्या जागेतली कुठली झाडं दिलेली आहेत. यासाठी एक कार्यालय नेमलं गेलं आणि मग त्याच्यामध्ये या व्यक्तीला ह्या ठिकाणची ही जमीन आणि ही झाडं लावायला दिलेली आहेत याची नोंद त्याच्यावर केली जायला लागली. आणि म्हणून त्या कागदाला 7-12 झाडं दिली जायची आणि 7 त्यातली घ्यायची आहेत तुम्ही. अशा अर्थाने तो 7-12 शब्द रूढ झाला. 7-12चा उतारा. म्हणजे ते कार्यालयच नेमलं गेलं. त्यामुळेच अहिल्याबाई होळकरांचं हे कार्य.